बेकायदेशीर आणि अवैध दारू व्यावसायिकांविरोधात महाड शहर पोलिसांनी आपली कारवाईची मोहीम सुरूच ठेवली आहे। रविवारी सायंकाळी शहरातील बुटाला हॉल समोर विनापरवाना देशी विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर धडक कारवाई करण्यात आली। या कारवाईत देशी विदेशी दारूच्या 104 बाटल्या आणि वाहतुकीसाठी वापरलेली दुचाकी असा एकूण 24,710 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे। दिनांक 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:55 महाड शहरातील बुटाला हॉलसमोर ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी समीर सखाराम मांडे वय वर्ष 45 राहणार नडगाव तालुका महाड याच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। महाड शहरात मागील काही दिवसात अवैध दारू विक्री आणि वाहतुकीसंदर्भात महाड शहर पोलीस ठाण्यात नव्यानं रुजू झालेले पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी धडक मोहीम सुरू केली आहे। याआधी देखील त्यांनी अशाच पद्धतीने कारवाई केल्या। त्यानंतर ही नव्यानं अधिकची कारवाई करण्यात आल्यानं अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाईची मोहीम अधिकच तीव्र झाली आहे। त्यामुळे नागरिकांकडून सुद्धा आता समाधान व्यक्त होत आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।